नमस्कार, मी सौ मृणालिनी शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण सारे स्वामी नाही का? श्री स्वामी समर्थ हे या विश्वाचे चालक मालक असतात. त्यांचं नेहमीच असं सांगणं असतं की प्रपंच नीट नेटका करून अध्यात्माची कास धरावी आणि ईश्वर प्राप्ती करावी. आता यामध्ये आपण अनेक गोष्टी करतो, जसं नामस्मरण, जप, पारायण, पोथी वाचन. तर त्यातलं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे पारायण. नामस्मरण तर आहेच, ते तर रोजच करायला. पण आपल्याला विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असते, विशिष्ट गोष्टींची जेव्हा गरज असते, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला भावी अशी वाटते आणि ती होत नाही, अडथळे येत आहे, तर त्यासाठी आपण पारायण करण्याचा मार्ग. आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तर त्याचे काय फळ मिळतं, त्याचा काय उपयोग आहे आपल्या जीवनामध्ये, त्याचे काय फायदे होतात, या सगळ्याचं अतिशय व्यवस्थित नियोजन करून आपल्याला सांगितलेलं आहे. संपूर्णपणे पारायणाची पद्धत, त्याचे फायदे, ते कोणी करावं, का करावं, कसं करावं, हा व्हिडिओ संपूर्ण ऐका, जे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. स्किप कर. स्वामी चरित्र सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणते. मी जरा हे मध्ये मध्ये वाचूनच सांगणार आहे तुम्हाला, कारण मी लिहून काढलेले असते, म्हणजे कुठचीही गोष्ट आपल्यामध्ये जाऊ नये, एखादी गोष्ट स्किप होऊ नये, कुठचीही नजरेत सुटू नये, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तशाच्या तशा समजाव्यात. म्हणून बोलता बोलता नाही तर बोलण्याच्या ओठात एखादी गोष्ट निसटून जाऊ शकते, म्हणून सरळ लिहिलेलं आहे आणि ते मी तुम्हाला वाचून दाखवणार. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक, भौतिक आणि मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होईल. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील पानशेत येथील कै विष्णुपंत बळवंत थोरात यांनी 1819 मध्ये गुरुवार रोजी चैत्रातील वद्य त्रयोदशीस त्यांचे मित्र स्वामी भक्त शंकर शेठ यांच्या प्रेरणेने व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हा ग्रंथ लिहिला आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाची पद्धती काय, तर दशमी, एकादशी आणि द्वादशी या 3 तिथींना 3 दिवसांचं पारायण करायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचं वाचन करायचं. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार संपूर्ण पोथीची 3, 7 आणि 11 किंवा 21 अशी पारायण करायची. आता हे पारायण कसं करायचं, कधी करायचं, याची सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. तर सगळ्यात आधी जाणून घेऊया या पोथीच्या पारायणाचे फायदे काय, म्हणजेच त्याची फलश्रुती. आध्यात्मिक उन्नती. पारायणामुळे मन शांत होतं, प्रसन्न आणि एकाग्र होतं. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण. यामुळे आपले जीवन कसे सुधारते ते बघूया. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. इच्छित गोष्टीसाठी संकल्प करून त्या पद्धतीने पारायण केल्यास ते निश्चित पूर्ण होते. संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. आरोग्य सुधारण्यास मदत होते. आजकाल आपल्या सगळ्यांना त्याची खूपच मोठी चिंता असते. कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. याचबरोबर व्यक्तिमत्व विकास पण होतो. तो कसा, तर मनशांती आणि समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मकता ही विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. तसेच आपले सामाजिक बंध मजबूत होतात. समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. बंधुभाव, प्रेमभावना आणि परोपकार ही भावना वाढते. समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते. विशिष्ट गोष्टींसाठी पारायण करण्याची पद्धत कशी असते ते बघूया. आरोग्य, शिक्षण, नोकरी, लग्न, मालमत्ता हे सगळं मिळण्यासाठी
किती दिवस पारायण करायचं, कसं करायचं ते बघू. तर रोग बरे होण्यासाठी, आरोग्य बिघडतं, काही त्रास दुर्धर आजार असतात, त्यासाठी काय करायचं तर 7 पारायण केली म्हणजे एक पोथीचं एकदा पारायण, तसंच 7 वेळा पारायण करायचं. ते केल्याने रोग बरे होण्यास मदत होतात. गंभीर आजारामध्ये पारायणाचा लाभ निश्चित मिळतो. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्यास रोग मुक्तीची शक्यता जास्ती वाढते. शिक्षणात प्रगतीसाठी तेही 7च पारायण करायचे, त्यांनी शिक्षणात प्रगती होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अभ्यासात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. तरुण तरुणींसाठी खास आणि त्यांच्या आयांसाठी त्यांची चिंता मिटावी म्हणून विवाह आणि नोकरीसाठी एक पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते. सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. इच्छित नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. स्थावर मालमत्तेच्या कामासाठी 7 पारायण केल्याने स्थावर मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळते. मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणी दूर होतात. मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते. आता अजून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे लहान मुलांसाठी. लहान मुलांनी पारायण करणे योग्य आहे का, हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर होय, ज्या मुलांना व्यवस्थित मराठी वाचता येत असेल त्यांनी निश्चितच पारायण करावे. त्यामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण विकसित होतात. लहान मुलांना पारायणाचे काय फायदे होतात ते बघूयात. त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे लागते, त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. नैतिक मूल्ये शिकतात. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये अनेक नैतिक कथा आणि शिकवण आहे. साहजिकच पारायण करताना मुले ही शिकवण आत्मसात करतात आणि त्यांच्या जीवनात उतरवतात. भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो. पारायणामुळे मुलांची भाषा आणि शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढतो. पारायण पूर्ण करताना मुलांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक भावनाही जागृत होतात. लहान मुलांसाठी पारायण करण्याची पद्धत काय ते बघूया. लहान मुलांसाठी 1 दिवसात 1 किंवा 2 अध्याय वाचणे पुरेसे आहे. मुलांना पारायणात रस निर्माण करण्यासाठी त्यांना कथा सांगून किंवा चित्र दाखवून तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलांना शांत वातावरणात वाचन करण्याची सवय लावायची. मुलांनी पारायण करताना त्यांच्या चुका सुधारून त्यांना मार्गदर्शन करायचे. हे आई-वडिलांचं, आजी आजोबांचं काम आहे. स्वामी भक्त कवी विष्णू बळवंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार पारायणाचे फायदे आपण पाहिले. आता पारायण कधी, कसं करायचं याची पद्धत बघूया. पारायण कधी करायचं तर श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ किंवा वेळेचं बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचं वाचन करायचं. आपली श्रद्धा आणि भक्ती, इच्छा त्यानुसार संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायण करायची, किंवा रोज 1 अध्याय वाचला तरीही चालेल, किंवा अध्याय ऐकला तरीही चालेल. पारायणाची वेळ सकाळी स्नान म्हणजेच आंघोळ करून, नित्याची देवपूजा करून आणि भोजन म्हणजे जेवणापूर्वी पारायण करायचे. पारायणाची पद्धत काय आहे तर वेळ निश्चित केल्यास उत्तम. आंघोळ करून शुद्ध वस्त्र, धुतलेली वस्त्र नेसावी, कपडे घालावे, मस्तकी गंध लावावे, नित्याची देवपूजा करावी. नंतर कुलदैवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि दत्तगुरु श्री स्वामी समर्थ त्यांचं स्मरण करायचंय. आई वडील असतील समोर तर त्यांना नमस्कार करायचा आहे, नसतील तर त्यांना स्मरून त्यांना वंदन करून आपण पारायणाला सुरुवात करायची. आता पारायणाच्या प्रारंभी काय करायचं तर उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपलं नाव, त्या दिवसाची तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत ते म्हणायचंय.
अर्थात पारायणाचा संकल्प करायचा आहे आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी ताम्हणात सोडायचे। हे पाणी नंतर आपल्याला तुळशीत व्हायचं आहे, तुळस नसेल तर झाडात। पारायणाची व्यवस्था म्हणजे पारायण करताना कसं बसायचंय, काय करायचंय ते बघूया। चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवायचे, स्वच्छ धुतलेलं वस्त्र, त्यावर श्रींची स्वामींची तस्वीर, फोटो, मूर्ती आपल्याजवळ जे असेल ते ठेवायचे। चौरंगावर बाजूने रांगोळी काढायची, समई किंवा दिवा लावायचा, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करायची। तसेच गंध, अक्षता आणि फूल वाहून पोथीचीही पूजा करायची। पारायण करताना काय करायचंय तर आसनावर बसून श्री स्वामींना आणि पोथीला आधी वंदन करायचंय, नमस्कार करायचा। त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करायचे। या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसले आहेत असा भाव असला पाहिजे। चित्त प्रसन्न असलं पाहिजे। वाचन सुरू असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा। पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले वाहावी। उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे। नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा। पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास किंवा ब्राह्मण दाम्पत्याला भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याचा योग्य तो सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे। पारायणासाठी आता कोणते नियम पाळणे आवश्यक आहे ते बघूया। सकाळी स्नान करून नित्य देवपूजा करून आणि जेवणाआधी पारायण करावे। खाऊन पिऊन जेवून पारायणाला बसून स्वच्छ धुतवस्त्र, सोवळे परिधान करावे। सोवळा असल्यास उत्तमच आहे, नसतील तर धुतलेले स्वच्छ कपडे घालायचे। शांतपणे वाचन करावे। अर्थलक्ष वाचनात अर्थलक्ष आज काय झालं, उद्या काय होणार आहे, नंतर जाऊन काय करायचंय ह्याच्यामध्ये नसलं पाहिजे। वाचन करताना मन एकाग्र ठेवावे, इतर विचारांना दूर ठेवावे। शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा। वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा। पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे। पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे। पारायण काळात आपल्याला सदाचाराने राहायचं आहे, ब्रह्मचर्य पाळायचे, वादविवाद, भांडण तंटे टाळायचे, श्रींचे नामस्मरण करायचे सतत, त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करायचे। हे नियम सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत। आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकतो। स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यायची ते बघूया। मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं। जर पारायण सुरू असेल आणि मासिक पाळी आली तर पारायण थांबायचे आणि शुद्धीकरण नंतर पुन्हा सुरू करायचे। या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि कथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा। गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे। प्रत्येकानेच घरच्या जबाबदाऱ्या आणि पारायण यांच्यात समतोल राखणं अतिशय आवश्यक आहे। ही झाली थोडक्यात पारायण का करायचं, कसं करायचं, कधी करायचं याची संपूर्ण माहिती। आता ह्याच्यानंतर आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला घेणार आहोत। आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि पुन्हा पुढच्या पहिल्या अध्यायापासून भेटूया। नमस्कार।